तर आम्ही मोराची चिंचोली येथे जय मल्हार कृषी पर्यटन मध्ये गेलेलो आहोत, जिथे वॉटर पार्क आहे आणि खूप साऱ्या ॲडव्हेंचरस गोष्टी आहेत. तिथे आम्ही गेलो आणि आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणावरून फक्त 1 तासच लागतो इथे जायला आणि वन डे ट्रिपसाठी खूप छान आहे. गेल्यानंतर तिथलं एन्व्हायरमेंट खूप छान होतं. मग गेल्यानंतर लगेचच आमचा फोटोशूट व्हिडिओ शूट चालू झाला आणि सुरुवात झाली. मस्तपैकी आम्ही गेल्यानंतर एंट्रन्सचा मी छान व्हिडिओ काढते, पाहू शकता किती सुंदर आहे. आणि आमचा फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंग असं चालू होतं सगळं. ते झाल्यानंतर त्यांनी आम्हाला जे हँडबँड असतात ते आणून दिले, की ज्यांनी त्यांचं पेमेंट दिले अडल्ट आणि चाइल्डसाठी. तर आमच्यामध्ये फक्त एकच चाइल्ड होता, बाकी सगळे अडल्ट होते, तर ते आणून दिलं. तर त्यामध्ये पाहू शकता स्विमिंग पूल, रेन डान्स, झुलता पूल, ट्रॉली, रोपवे, अशा खूप साऱ्या ॲडव्हेंचरस गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत. पाहूयात पुढे व्हिडिओमध्ये सगळं दिसेलच. आमचा हँडबँड घातल्यानंतरचा सगळ्यांचा व्हिडिओ शूट आणि फोटोशूट झाला. तर आम्ही चाललो, चेक इन झालं तर आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. आतमध्ये गेल्यानंतर एंट्री केल्यानंतरच खूप छान असा फोटोशूटसाठी एक पॉईंट आहे, जिथे एक आर्टिफिशियल हार्ट बनवलेला आहे आणि एक हरिण म्हणजे डिअर आहे, ज्याच्यापाशी एक फोटोशूट लहान मुलांचा खूप छान होईल. त्यानंतर इथे वेलकम ड्रिंक मिळतं, तर त्या वेलकम ड्रिंकसाठी आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. तर वेलकम ड्रिंकमध्ये आम्हाला मँगो ज्यूस मिळाला, त्याचा आम्ही खूप छान आस्वाद घेतला आणि खरंच खूप छान होता. सगळ्यांनी खूप एन्जॉय करायला सुरुवात केली. त्यानंतर हे जे आपल्याला दिलं असतो बिल, त्यामध्ये आपलं असतं की एका कूपन मागे म्हणजे प्रत्येकाचे जेवढे आपले ॲडमिशन असतात, आमचे 9 होते, तर त्या प्रत्येकाला 1 बॉटल मिळणार होती. तर आम्ही काय केलं की लागेल तशीच बॉटल घ्यायची, म्हणजे आपण जिथे जाऊ तिथे पाणी बॉटल असणारच आहे, पण एकच घ्यायची, नाही तर मग ती पुन्हा सगळ्या जर बॉटल घेतल्या तर त्या आपल्याला भागवाव्या लागतात. स्कूल ट्रिपची मुलं आहेत त्यांना जे वेलकम ड्रिंक आहे ते असं सर्व केलं जात होतं, कारण प्रत्येकाने जाऊन आतमध्ये जाऊन बसून वेलकम ड्रिंक घेणं हे काही शक्य नव्हतं. त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. नाश्ता करण्याचा हॉल पहा, इथे सर्वजण नाश्ता करायला येत होते आणि इथं सेल्फ सर्व्हिस होती. जायचं स्वतःचं डिश ताट घ्यायचं आणि मग ते छान टिश्यू पेपरने वाईप करायचं आणि मग आम्हाला मिसळ होती नाश्त्यासाठी, मिसळ, गोड शिरा, आणि हे अनलिमिटेड होतं, तुम्ही कितीही खाऊ शकता. तर अनलिमिटेड म्हणजे तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा जाऊन तुम्ही घेऊ शकता. असं मस्तपैकी आम्ही घेतलं आणि त्यानंतर मस्त नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि खूप छान होतं सगळं. खरंच खूप मजा आली नाश्ता करताना. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढचा पॉईंट पाहायला निघालो. तर तिथे एक मस्त अशी जय मल्हार कृषी पर्यटनने अशी कारचा टॅटू ठेवला होता आणि त्यामागे 2 चेअर होत्या. मस्त बसून जसा कारमध्ये फील येतो असा फोटो काढण्याचा पॉईंट होता तो. त्यानंतर आम्ही गेलो अंतराळ विश्वामध्ये. तर तिथे असे 2 ॲस्ट्रोनॉट ठेवले होते, तर तिथे आपण उभे राहून आपला फोटो काढू शकतो. तो आमचा सुमित त्याचा छान फोटोशूट केला, त्याला व्हिडिओमध्ये पण घेतला. आणि मग खरंच खूप छान आहे, म्हणजे ज्या मुलांना काही माहीत नाही तर वाचण्यासारख्या पण गोष्टी आहेत. त्यानंतर हे आपल्या इंडियाने लॉन्च केलेले रॉकेटचे टॅटू ठेवलेले तिथे, छान आहे. त्यानंतर किल्ले संग्रहालय आहे, तर त्यामध्ये किल्ल्यांचे फक्त जे फोटोज आहेत ते चिटकवलेले आहेत आणि त्यांची थोडी माहिती लिहिलेली आहे, तर तेवढंच पाहण्यासारखं आहे. आमच्या सावीची खूप मजा झालेली आहे, ती खूप एन्जॉय करत होती खरं तर, कारण लहान मुलांना काय हवं असतं, फिरायला नेणं आणि घरच्यांसोबत वेळ घालवणं, ह्या 2 गोष्टी लहान मुलांना खूप आवडतात. त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर तिथे असं आर्चरी होती, धनुष्यबाणाचं होतं, पण त्यातले 1-2 बाण खराब होते आणि मग त्यानंतर आमच्या आईंचा चालला होता
त्या पाहतात ट्राय करून, पण काय बाण लागतच नव्हता. त्यानंतर मग आमच्या पप्पांनी घेतलं आणि मग त्यांनी फायनली बाण सोडलाच. त्यानंतर हे डार्ट बोर्ड आहेत आणि रायफल शूटिंग जे आहे, त्यानंतर रॅकेट आहे. तर या ठिकाणी काहीच उपलब्ध नव्हतं, सगळं रिकामच होतं. त्यानंतर जे बॅडमिंटनसारखं आहे त्याचा बॉल पण गायब झालेला होता. आणि तसं पाहायला गेलं तर ह्या गोष्टींची नव्हत्याच, पण बाकीचं जे एन्व्हायरमेंट होतं खूप छान होतं. नंतर स्विमिंग पूल जे आहे, जिथे आपलं वॉटर पार्क आहे, त्याची क्लिनिंग सुरू होती, त्यामुळे ते बंद होतं. ते 12 वाजता सुरू होणार होतं. तर तोपर्यंत आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहूयात. नंतर आम्ही पाहिलं इथं लेडीज वॉशरूम आहे, इथे कोणाला जायचं असेल तर वॉशरूम आहे. त्यानंतर आम्ही गार्डन एक्सप्लोर ॲडव्हेंचरस गोष्टी करायला गेलो. आता आम्ही चाललेलो होतो ट्रॉली रायडिंग आणि सायकल रायडिंगवरती. तर आम्ही गेल्यानंतर इथून खूप छान स्विमिंग पूल वॉटर पार्कचा व्ह्यू दिसत होता. नंतर आमच्या आजी, माझे मिस्टर हे यांनी सायकल रायडिंग घेतली, मी पण घेतली, पण माझा व्हिडिओ शूट कोणी केला नाही कारण मी फर्स्ट आले होते. त्यानंतर आमचे बाबा आले आणि सायकलवरती वेट कमी असणाऱ्यांनाच एंट्री आणि लहान मुलांना नाही, त्यांना ट्रॉलीमध्येच एंट्री आहे. मग सोनम आणि सावी अशा दोघीजणी ट्रॉलीमध्ये मस्त आल्या. तिथूनच छानसा असा वॉटर पार्कचा व्ह्यू दिसत होता. आमचे पप्पा ट्रॉलीमध्ये आले कारण आमच्या आई पण ट्रॉलीमध्येच आल्या. त्यांनी खूप एन्जॉय केला तो दिवस. त्यानंतर त्या मस्त झोक्याचा आस्वाद घेत होत्या, मस्त झोका खेळल्या. त्यानंतर आम्ही झुलता पूलवर गेलो. झुलता पूलवरती थोडंसं पुढे गेल्यानंतर बॅलन्स करत जायचं होतं, त्यामुळे थोड्या लोकांना सोडत होते. तर सावी आणि तिचे डाडा दोघेजण चाललेत पुढे. त्यानंतर बाकी सगळे पाठवून आले. त्यानंतर जे रोप ॲडव्हेंचर असतं, सिंगल रोप ॲडव्हेंचर, ते करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तर ते जाड रस्सी होती, त्याच्यावरून चालायचं होतं. त्यानंतर हा जो आहे पाईप पूल, तर त्याच्यावरून सगळ्यांनी मस्त प्रत्येक जी गोष्ट त्याचं सगळ्यांनी मजा घेतली. कारण तोच दिवस होता की 1 डे ट्रिपमध्ये आम्हाला सगळ्यांना खूप एन्जॉय करायचं होतं. त्यानंतर टायर स्विंग असतं ते होतं, तर त्यावर गेलो आम्ही. एक बाजूचं जरा खराब होतं, त्याला ढकलावं लागत होतं, ते स्वतःहून जात नव्हतं. त्यानंतर इथे लहान मुलांसाठी मॅजिक शो चालू होता. छानसा असा मॅजिक शो होता. वेगवेगळ्या प्रकारचे मॅजिक शो, लहान मुलांना करमणूक, जे स्कूलची ट्रिप आली आहे त्या लोकांना हे शो दाखवतात. खास करून जे फॅमिली आली आहे ते काही हे पाहत बसत नाही, पण लहान मुलांसाठी खूप छान आहे, तेवढंच त्यांना एक छोटा एन्जॉय. त्यानंतर आम्ही वॉटर पार्कमध्ये गेलो. सावीला पाणी दिसल्याबरोबर लगेचच कपडे काही न काढता तिने पाण्यात घुसायचं ठरवलं आणि ती पाणी खेळायला सुरुवात केली तिने. आणि ती खूप छान एन्जॉय करत होती. खरं तर तिला पाहून मलाही खूप आनंद झाला. आणि तोपर्यंत इतकी गरज झाली नव्हती, पण आता स्कूलची मुलं यायला लागली होती सगळे. त्यानंतर हे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं. जेवणामध्ये मासवडी होती, बटाट्याची भाजी होती, पुरी होती. खूप छान असं जेवण होतं आणि अनलिमिटेड होतं खरं तर.
तर सावीचा डान्स पाहू शकता तुम्ही. झिंग झिंग झिंगाट गाणं लागलं होतं आणि त्यावरती सावीचा डान्स चालू आहे. तिला वाटलं की दादा इथे बसलाय आता, मग आपण पण बसूयात. नंतर परत गाण्याचा आवाज आला, मग मॅडम उठल्या आणि डान्स करायला सुरुवात. खरं तर सावीला डान्स करायला खूप आवडतं. बॉबी वगैरे सगळं होतं, ताक होतं, खीर होती, खूप प्रकार होते. ते झालं. त्यानंतर आम्ही गेलो. त्यानंतर आम्ही कॅमल पाहिला, तर ससा, बदक, त्यांनी पाळीव प्राणी तिथे प्राणी पाळले होते छानसे. ससा होता, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या होत्या, कबूतर होतं, उंट, घोडा, असे खूप प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी होते. बघा सफेद कबूतर आहे छान. हा गावठी कोंबडा आहे. इथे गाया होत्या आणि इथे एक तर सफेद असा खूप छानसा घोडा होता. दिसायला किती सुंदर आहे की नाही घोडा. नंतर आमच्या आई, त्यांना खूप प्राण्यांची आवड, त्यांनी हात केल्यावर लगेच उंटाने समोर मान केली. असं आपल्याकडे प्राणी आल्यानंतर किती छान वाटतं की आपण आवाज दिल्याय मग ते आपल्या जवळ येत आहेत. बदक किती छान आहे बघा. त्यानंतर इथे त्यानंतर इकडे आम्ही आलो ग्राउंडमध्ये. तिथे छानसा झोका होता, त्यानंतर बसण्यासाठी. त्यानंतर ट्रॅक्टर राईड होती, बैलगाडी राईड होती, हॉर्स राईड होती, कॅमल राईड होती. ते सगळं आम्ही खूप एन्जॉय केलं. प्रिन्स, त्यानंतर सोनम आणि सुमीची राईड झाली. त्यानंतर आम्ही राईडला गेलो, सावी, मी आणि तिच्या दादा. मस्त राईड एन्जॉय केली. खूप लोक छान असा ट्रॅक्टर राईडचा पण एन्जॉय घेत होते. आमची खरं तर ट्रॅक्टर राईड आणि बैलगाडीची राईड झाली होती. आम्ही फक्त नंतर उंटाची राईडचा पण जी बैलगाडीची आणि ट्रॅक्टर राईड होती त्याचा व्हिडिओ शूट कोणीच केला नव्हता. त्यामुळे फक्त कॅमल राईडचंच व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं.
त्यानंतर आईंसोबत मी पुन्हा गेले, कारण आईंना एकट्यांना बसायला भीती वाटत होती. त्यामुळे मी आणि सावी त्यांच्यासोबत पुन्हा गेलो कॅमल राईडला. मस्त कॅमल राईड केली. बिचारा उंट पण खूप दमला होता, कारण खूप जणांना वाहून नेऊन तो जवळजवळ 2-3 तास चालत होता. ते झाल्यानंतर आम्ही मयूरकट्टा पाहण्यासाठी गेलो. तिथे मोर जमतात. जो मयूरकट्टा आहे त्यावरती धान्य टाकलेलं असतं ते खाण्यासाठी मोर संध्याकाळच्या वेळेला रोज तिथे येतात. पहा, एक जाळीवर बसलेला आणि एक पाठी शेतामध्ये आहे. असे 2 मोर आलेत आणि इथे बैल आहे.